सरकारने आपल्याला माहिती आहे की यापूर्वीसुद्धा या घोषणा केलेल्या होत्या विधानसभेमध्येच की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होईल आणि आदरणीय देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताईंच्या सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणाने आनंद आहे आणि 2 लाखाची मदत सध्याच्या काळामध्ये फार महत्त्वाची आहे, त्यामुळे शेतकरी आनंदित आहे. भाऊ, एक राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचं नाव तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं आहे पत्रिकेवरून. हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्यांच्या सर्वेसर्वा सुनेत्राताई पवार हा त्यांचा पक्षाचा निर्णय घेतील, त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित होणार नाही. त्यांच्यातल्या कलहा संदर्भात आता पार्थ पवार जे आहेत, अजितदादांचे चिरंजीव जे आहेत पार्थ पवार, त्यांच्या संदर्भात शरद पवारांकडे तक्रार झालेली आहे. राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी शरद पवारांकडे तक्रार केली आणि गाऱ्हाणं मांडलं की याबद्दल तुम्ही पवार कुटुंबातले प्रमुख असल्याने हा वाद सोडवा असं त्यांनी म्हटलंय. म्हणूनच मी म्हणतोय की पवारांमध्ये बोलणं उचित नाही आहे. पवार आहेत, शिवसेनेत आले निश्चितपणाने आता प्रवेशच करणार आहेत ते आणि तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि आता नाशिकच्या 18 तारखेला आम्ही जी बैठक लावली आहे श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, जवळपास 100 विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण जातो आहे. त्याच्यामध्ये आता 18 तारखेला नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभेचा आढावा आम्ही घेतो आहे. त्याच्यानंतर धुळा आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे किंवा इतरत्र महाराष्ट्र आहे, त्या दौऱ्यामध्ये सुद्धा आनंद परांजपे यांचं नाव आहे.